नमस्कार मैत्रिणींनो, आज ना खूप खास आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे बघा. तर बघा, मी पूर्ण ब्लाऊजचे ना पार्ट सर्व स्टिच केलेले आहेत, बघू शकता. हातावरती ठेवलेले ना बाही आहे, पाठीचा भाग आहे किंवा पुढचे दोन पार्ट आहेत. तर पुढच्या पार्टला सुद्धा योगपट्टीच्या बाजूने खालच्या साईडला ना वेगळा कपडा लावलेला आहे बघा. आणि ना पूर्ण ब्लाऊज असा पार्ट तर स्टिच करून झालेले आहेत, परंतु अजून पुढे काजे बटनपट्टी राहिलेली आहे. ब्लाऊजला गोट बनवायचा राहिलेला आहे. आणि ना कपडा बघू शकता तुम्ही किती राहिलेला आहे. जो दिसतो का माझ्या हाताच्या साईडला बघा, 2 तुकडे दिसतात. तेवढे 2-3 तुकडे राहिलेले आहेत. आणि हातात जी माझ्या पट्टी दिसते तर तेवढी पट्टीच राहिलेली आहे फक्त. बघा, यामध्ये ना काजे बटनची पट्टीसुद्धा व्यवस्थित होत नाही. कारण मी नंतर काय केलं, हे 3 तुकडे आहेत का, तर 3-3 3.5 इंचाचे भरत होते. तर ते तुकडे व्यवस्थित एक लेवलमध्ये सरळ करून घेतले. आणि याचीच एक काजे बटन पट्टीसाठी पट्टी तयार करायची आहे. आणि गोट मी कसा करणार हे तर पुढे तुम्हाला मी सांगतेच बघा. म्हणजे कपडाच राहिलेला नाही, तर कसल्या कपड्याचा मी गोट लावणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते. त्याआधी ना पट्टीला पट्टी जोडून बघा, मी काजे बटन पट्टीसाठी 2 पट्ट्या काढून घेत आहे. कारण त्यालाच मला खूप जॉईंट द्यावा लागलेला आहे एकाच पट्टीला. एक पट्टी तर व्यवस्थित होती, परंतु एका पट्टीला 3 पट्ट्या एकाला एक जोडून जॉईंट देऊन ना एका साईडने फोल्ड करून अशा दोन्हीही काजे आणि बटन पट्ट्या मी लावून घेणार आहे बघा. खरंच ना, कधी-कधी असं वाटतं ना, ब्लाऊज देताना ना बायकांनी ब्लाऊज पीस किती आहे, काय आहे त्याचासुद्धा विचार करायला पाहिजे. जे साधे ब्लाऊज असतात का, त्याला खूप असं ॲडजस्ट करावं लागतं. बघू शकता तुम्ही, पट्ट्या ह्याला खूप जोडाव्या लागतात. आणि त्यासाठी पण मे बी कपडा लागत असावा, जास्त असा कपडा लागतो. कारण आपण म्हणतो साधा ब्लाऊज हा साधा म्हणजे साधा सिंपल असतो, जास्त याला काय वेळ जात नाही, हे जात नाही. परंतु पट्ट्या जोडायला तेवढाच वेळ जातो. त्यासाठी ना मी नेहमी म्हणत असते की मला ना अस्तरचे ब्लाऊज शिवायला आवडतात, परंतु साध्या ब्लाऊजला ना एवढं हे राहतं. आणि तोच ब्लाऊज आपण म्हणतो की खरंच याला काही जास्त शिवायला नसतं, असं नसतं, तसं नसतं. परंतु माझ्या मते तर ह्याच ब्लाऊजला जास्त मेहनत असते. कारण पट्ट्या जोडण्यामध्येच आपले 15 ते 20 मिनटं सहज निघून जातात. तर तेवढ्या वेळामध्ये अस्तरचा ब्लाऊज असेल ना, तर त्याचे अस्तरचे पार्ट सर्व स्टिच होऊन जातात. जर जास्त यंग लेडीज असते का, तिचा जर असा साधा ब्लाऊज असता तर मी ब्लाऊज हा घेतलासुद्धा नसता. कारण मग मी आधीच सांगितलं असतं की याला ना हा ब्लाऊज पीस ना खूप छोटा आहे. पण ना ह्या काकू ना सारखं माझ्याकडनं ब्लाऊज शिवून नेतात आणि असेच साधेच बिना अस्तरचे ब्लाऊज त्या शिवून नेत असतात. परंतु ते म्हणजे कट करून ब्लाऊज पीस हा म्हणजे मार्केटमधून आणत असतात. परंतु ह्यावेळेस मला वाटते त्यांनी मे बी हे असे कट पीसचे ब्लाऊज असतात बघा आलेले वगैरे, तर त्याच ब्लाऊज पीसमधील ब्लाऊज असेल. तर मी जर घरी असते ना तर ब्लाऊज चेक करूनच घेतला असता. परंतु ज्यावेळेस मी बाहेर गेले होते का, तर त्यावेळेसच त्या ब्लाऊज ठेवून गेलेल्या होत्या. त्यावेळेस माझी मुलगी घरात होती. त्यामुळे कसं ना, मी नंतर चेक केलाच नाही, डायरेक्ट कटिंगला घेतला. म्हटलं असू द्या, ठीक आहे, आता ॲडजस्ट करू म्हटलं. पट्ट्या वगैरे काय करायचं ते मी पुढं ठरवते म्हटलं, ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला घेईन त्यावेळेस. तर ना मी तुम्हाला सांगते, असं जर खूप कमी कपडा असेल ना तर ब्लाऊज शिवायला घ्यायचाच नाही. कारण बिना अस्तरचे साधे ब्लाऊज ना असे कपडाच नसेल तर परवडतच नाहीत. कारण कपडा ॲडजस्ट करण्यामध्येच आपला अर्धा तास जवळजवळ निघून जातो. आणि ह्या ब्लाऊजला सुद्धा तेवढाच वेळ लागतो, जवळ 1.5 तासच ब्लाऊज वेळ खातो जर असं होत असेल तर. तर बघा, काजे बटनपट्टी आहे का, तर ती मी बसवून घेतलेली आहे. यानंतर वरती ना काय करायचं, जो पाठीमागचा भाग आहे तर तो व्यवस्थित असा बरोबर ठेवलेला आहे. कमरेच्या साईडने ना एक लेवल करून घ्यायचं. मी नेहमी सांगत असते, कमरेच्या साईडने एक लेवल करून वरती शोल्डर जॉईंट करून घ्यायचं. जेणेकरून काय होतं, खालीवरी वगैरे पार्ट होत नाही. आणि आपल्याला गोट बनवायचाच आहे, तर त्यावेळेस गळा जरी कमी जास्त झाला ना तर ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे जास्त असा खूप जास्त कटिंग पण नाही बरं का करायचा, थोडाफार जर असेल तर कटिंग करू शकतो. खालच्या साईडने ठेवून मी जेवढी शोल्डर जे आहे का, जेवढी उंची आहे ब्लाऊजची, तर तेवढं मोजून मी शोल्डर अटॅच करून दोन्ही साईडने आधी व्यवस्थित दोन्ही साईडने अटॅच करून घेत असते. एक एकच टिप टाकून घेते शोल्डरला. आणि त्यानंतर ना शोल्डरला एक एक टिप टाकल्याच्या नंतर ब्लाऊज ना पूर्ण असा व्यवस्थित करते. उंची चेक करून ना ब्लाऊजचे व्यवस्थित एकावरती एक ठेवून ना टाचण्या लावून ना व्यवस्थित सर्व बाजूंनी याला कट करून घ्यायचं. जेणेकरून ना काय होतं, व्यवस्थित फिनिशिंग येते ब्लाऊजला. बाही जोडण्याच्या आधी अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवून ब्लाऊज कटिंग केला व्यवस्थित, तर ब्लाऊजला खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे बघा. तर असा कटिंग करून घेतला ब्लाऊज आणि बाही जोडून घेतलेली आहे. तर बघा, बाही जोडून घेतल्याच्या नंतर ना
अशा पद्धतीने ब्लाऊज बाही जोडून घेतली. फिटिंग केलेली नाही, शक्यतो मी फिटिंग करत असते, परंतु ना खूप वेळ होणार होता मला ब्लाऊज शिवण्यासाठी, म्हणून म्हटलं आधी फिटिंगच्या आधी तुम्हाला हे कपडा दाखवावा. बघू शकता. तर त्याआधी काय केलेलं आहे ना मी, हा कपडा जो आहे का, जे आपले एक्स्ट्राचे कपडे तुकडे राहिलेले असतात बघा, ब्लाऊज शिवून जे तुकडे राहिलेले असतात, तर ते पूर्ण तुकडे काढून काढून ना त्यातून शोधून शोधून हा मॅचिंगमध्ये एक कलरचा कपडा काढलेला आहे. हा ना कपडा बघा, जो कडक ब्लाऊज पीस असतो हा माझ्याच स्वतःच्याच ब्लाऊजचा कपडा आहे राहिलेला. तर त्या साध्या म्हणजे साध्या साड्यावरती ना, काही काही साड्यावरती अशा पद्धतीचे ज्या साड्या असतात का त्यावरती अशा ब्लाऊज येतात बघा, त्यातूनच ना शोधून शोधून मी अशा पद्धतीचा एवढा हा कपडा काढलेला आहे. आणि व्यवस्थित कलरला सुद्धा मॅचिंग झाला, त्यामुळे मला खूप समाधान असं वाटलं. म्हटलं चला आपल्याला कपडा तर भेटला. कारण कॉन्ट्रास्टमध्ये पण आपण लावू शकलो असतो, परंतु ना वयस्कर लेडीज आहेत तर त्या कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग वगैरे कॉन्ट्रास्टमध्ये आजकाल केली तरी सुद्धा चालतं आणि खूप छान पण दिसते बघा. परंतु ना ह्या काकूंचा वयस्कर लेडीज होत्या आणि डेली वेअर साडीवरील हा ब्लाऊज पीस हे जे आहे का, तर ती डेली वेअर साडीवर त्यांना घालायचे होते. तर त्यामुळे म्हटलं त्यांना तसं आवडत पण नाही, त्यामुळे मला एवढं ॲडजस्ट करावं लागलं खरंच. आणि बघा अशा पट्ट्या काढल्या मी 1.5 इंचाच्या ना क्रॉसमध्ये अशा पट्ट्या काढून घेतल्या आणि व्यवस्थित अशा पट्ट्या काढल्या ना, एक सरळमध्ये कटिंग करून घ्यायच्या बघा. क्रॉसमध्ये जोडल्या ना तर कधी कधी काय होतं, कमी जास्त अंतर असेल जर पट्टीमध्ये कटिंग करताना झालेलं, तर ते व्यवस्थित नंतर फिनिशिंगमध्ये दिसत नाही. त्यासाठी ना पट्टी सरळ म्हणजे सरळ कट करायची आणि एकावरती एक ठेवून ना त्याला टीप टाकून घ्यायची, परत वरतून एकदा टीप टाकून घ्यायची. अशाच पद्धतीने ना मी पट्टीला पट्ट्या जोडून ना ही जी पट्टी आहे तर अशी रेडी करणार आहे. बघा पूर्ण पट्ट्या आहे तर ते व्यवस्थित एक लेवलमध्ये सरळच आधी कटिंग करणार आणि पट्टीला पट्टी जोडून घेणार. पूर्ण पट्टी तयार केल्यावर ना मी ब्लाऊजला अशा पद्धतीने बघा लावून बघितली आणि लावून बघितल्याच्या नंतर ना पट्टीला ना एक साईडने फोल्ड करून टीप टाकून घ्यायची व्यवस्थित. फोल्ड जवळजवळ अर्धा इंच तरी फोल्ड झालं पाहिजे बघा. 1.5 इंचाची आपली पट्टी असते, अर्धा पाऊण इंच तरी फोल्ड झालेलं पाहिजे. कारण फक्त आपण जी इकडच्या बाजूने ज्यावेळेस ब्लाऊजला लावताना जेवढी आपल्याला मार्जिन पाहिजे असते का, तेवढी फक्त मार्जिन ठेवायची आणि अर्धा इंच जवळजवळ फोल्ड करून घ्यायचं आणि बाकीचं अंतर जे आहे तर ते इकडून ब्लाऊजला लावण्यासाठी करून घ्यायचं. तसंच मी पद्धतीने खालच्या साईडने ना फोल्ड करून घेतलं आणि कटोरीच्या तिथे व्यवस्थित जसा आकार आहे कटोरीला तशा पद्धतीने जी पट्टी आहे का तर ती ओळवून घ्यायची. तिथे एखादा छोटा ना तरीसुद्धा चालून जातं. तर अशा पद्धतीने ना मी पूर्ण ब्लाऊजला असाच हा गोट करून घेणार आहे. आणि बघा तुम्हाला आता मी ना जवळून दाखवते कशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर बघा कसा गोट तयार झालेला आहे. तर तो व्यवस्थित असा खूप सुंदर सुद्धा गोट तयार झालेला आहे आणि वेगळा कपडा आहे असं काही जास्त ओळखायला सुद्धा येत नाही. ब्लाऊजवरती असा मॅच होऊन गेलेला आहे आणि बघा पायपिंग म्हणजे गोटची जी ही आहे का, तर तीसुद्धा खूप सुंदर गोट आलेला आहे. गोटसुद्धा खूप छान आला आहे. आणि अशा पद्धतीने बघा बॅक साईडला सुद्धा असाच हा दिसूनसुद्धा येत नाही आहे वेगळ्या कलर असा काहीच नाही. त्याला व्यवस्थित परफेक्ट मॅच असा कलर मी शोधून शोधून ना याला गोट करून ब्लाऊज रेडी केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.